आपण तर विधान फार्म आपण माल दिलेला आहोत. तर त्यांची समाधान भाऊ त्यांचं नाव आहे, तर त्यांच्याशी आपण मुलाखत घेतो आणि त्या संदर्भात आपण दोन शब्द त्यांच्याशी माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. हा, तर समाधान भाऊ, तर विधान फार्म मधून आपण जे आपल्याला स्टार्टिंगला जो सुरुवात करण्यासाठी जे आपल्याला पक्षी देण्यात आलं, तर ते आपल्याला पक्षी किती देण्यात आलं? 1000. 1000, बरोबर. तर 1000 आपल्याला पक्षी देण्यात आलं, तर त्यांचं जे खाणं-दाण्याचा जो विषय, त्यांना खर्च किती लागतो, कशा पद्धतीने त्याचा तुम्ही पाठपुरावा करतो, हे तुम्ही 2 शब्द बोला. काय नाही, खर्च तुळक असतो. आम्ही गहू, बाजरी, तांदूळ मार्केटमध्ये कमी भावात मिळतो. प्लस इथं एक माध्यमिक विद्यामंदिर शाळा आहे आमच्या गावाला, 5वी ते 12वी पर्यंत मुलांचं जे वेस्टेज मिळतं खिचडींचं, तर ते आपण कोंबड्याने मिळतं. आणि भाजीपाल्याचं वेस्टेज असतं आणि गवत असतं, घास असतो, सगळ्या प्रकारचे. पण मग ह्याच्यामधनं तुम्हाला हे जो प्रोजेक्ट आहे, तुम्ही गुंतागुंतीचा विषय घेतला, तर तुम्हाला याच्यामधनं मिळकतीचा जो विषय आहे, तर काय वाटतं तुम्हाला याच्यामध्ये, का आपल्याला अजून पुढं अजून वाढवावं, अजून काही करावं, काय वाटतं? माझं तर 5000 कोंबड्याचा माणूस आहे. अच्छा अच्छा. त्याच्यामुळे माझे आता सध्या 4 शेड आहेत. तर 4,000 4 शेड असल्यामुळं माझ्याकडे 1.25 एकर क्षेत्रामध्ये मी हे केलेले आहे. त्याच्यात शेवग्याची लागवड केलेली आहे. शेवग्यामधून मला किमान वर्षाला ₹1,00,000 मिळतात. आणि म्हणजे डबल हो. आणि शेवगा असल्यामुळे याच्यात कॅल्शियम असतं, ते पण पक्ष्यांना मिळतं. ते पण हो, हे पण मिळतं. आणि सरासरी 300 जरी अंडी जरी आपल्याला मिळाले, तर आपल्याला ₹3,000 पर डे मिळेल. आणि जर आपल्या महिन्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ₹9,000 आपल्याला मिळेल. आपण सरासरी 10 महिने जरी अंडे मिळाले, तर किमान आपल्याला आपलं ₹9,00,000 मिळेल. बरोबर आहे. आणि प्लस आज कोंबडा किंवा कोंबडा जर विकला तर ₹700-800 मिळतात. कोंबडी विकली 450, ₹500, ₹600 मिळतात. बरं मित्रांनो, की समाधान भाऊनी जो तुम्हाला सांगितलं का याच्यावर मिळकतीचा हा जो विषय आहे, का हे किती आहे, काय आहे, हे थोडंच आपण जाणून घेतलं. त्याच्यामधनं की पुढचा जो पण विषय आहे का किती याचं अजून यांच्याकडे म्हणजे 5000चा विषय आहे का आपल्याला आता 1000 पक्षी. आणि मित्रांनो, हे सर्व गावरान पक्ष्यांचा विषय, असं का हे नाही ते नाही, हे टोटल गावरान पक्षी आपल्याकडं. आणि त्या माध्यमातून विधान फार्म या माल पुरवठा करत असतात. कोणाला किती काय प्रोसेस आहे. आता ज्या पद्धतीने यांना मिळकतीचा हा विषय आलेला आहे, त्याच्यावरनं यांना अजून उत्साह वाटतोय का आपण अजून यांच्याकडनं माल अजून जास्त हे करावं. तर मित्रांनो, अजून तुम्हाला मी सांगतो का विधान फार्म हा जो गावरान पक्षीचा जो विषय आहे, तर तुम्ही अजून जर ह्याला अजून जर दुसऱ्याला जरी तुम्ही सांगितलं तर किती आहे, काय आहे, मिळकतीचं कसं आहे, आणि याला पहिले स्टार्टिंग जो आहे लागत जो केलेली आहे तुम्ही, तर ती लागत किती कमी प्रमाणात केली आणि थोड्या दिवसात एवढं उत्पन्न तुम्ही मिळून दाखवलं, हे एक विषय त्याच्यामध्ये. आम्ही गेले आता मी 6 वर्षापासून हा बिझनेस करतो. सुरुवातीला आपण थोडं 200 आणले, 400 केले, 400चे 800 केले, 800चे आता 1000 केले. असे टप्प्याटप्प्या दरवर्षी 200 वाढत गेलो. त्या हिशोबानं डेव्हलप करत गेलो. त्यातून उत्पन्न निघलं. त्यातून 1 शेडचे 2 झाले, 2चे 3 झाले, 3चे 4 झाले, आणि 1.25 एकराला कंपाऊंड झालं, शेवगे झाले, पाण्याची टाकी झाली, प्लस त्याच्यावर घर पण बांधलं. बरोबर मित्रांनो, आपण हे पाहू शकता का हे जो पक्षी आहेत, तर हा जो परिसर आहे, तर यांनी हा पूर्ण 1.25 एकरामध्ये हे गुंतागुंतीचा विषय घेतलेला आहे. आणि प्लस त्याच्यामध्ये पण यांना डबल उत्पन्न आहे. शेवगाच्या शेंगाचाही उत्पन्न आहे, आणि प्लस गावरान कोंबड्याचाही विषय म्हणजे अंडे, प्लस दुसरा जो माल आहे. आणि ह्याला खर्च जास्त नाहीये, बरोबर ना? बरोबर. याला खर्च फार कमी आहे, आणि कमी खर्चात त्यांनी जास्त उत्पादनाचा विषय आहे. म्हणून विधान फार्म एक असा गावरान पक्ष्यांचा विषय आहे का जास्तीत जास्त तुम्ही याचं जर वाढव जर केलं तर ते पण आहे. आणि जो दुसऱ्या जो कोंबड्या आहेत, या कोंबडीन त्या कोंबड्यामध्ये फरक असतो. फरक आहे, हे तुम्ही जाणतायत. आता 5-6 वर्षापासून तुम्ही हा बिझनेस करून राहिले, पण तुम्हाला याच्यावर अजून हाऊस वाटतंय की आपण अजून वाढवावा बिझनेस? हो, माझा 5000 कोंबड्याचा माणूस आहे. बरं. तर समाधान भाऊ, मला अजून एक हे बोलायचं आहे
का हे जो अंडे देतात तर मग हे जो अंडे देतात तर आता मग ह्या कोंबड्यांमध्ये तर अंड्याचा जो विषय आहे तर ते किती अंडे तुम्हाला मिळकतीचा विषय देऊ सांगा. मला रोज 350 400 अंडे मिळतात बर रोज. मग त्या अंड्या माग तुम्हाला एका दिवसाला किती पडतात बा? आता किंवा 10 रुपयाने जर झालं तर 4000 रुपये होतात आणि कमीत कमी त्याचं खाद्य लसीकरण घेते जर झालं तर 1000 रुपये जरी खर्च झाला तर कमीत कमी 3000 रुपये प्रॉफिट असतो. अरे वा मस्त. तर म्हणजे तुम्हाला बघा मित्रांनो की विधान फार्म गावरान पक्ष्यांचा जो पण विषय तर त्यांनी तोंडावून सांगितलेला आहे की 3000 रुपये मला परतड ह्याची वाली बसते. तर 3000 रुपये तर सरासरी 1000 रुपये तर खर्च येत नाहीये पण आपण धरलं तर 1000 रुपये तर 3000 रुपये दिवसाकाठी यांना भेटत असतात. कुठं जायचा विषय नाही काही नाही बरोबर ना. बरोबर. तर चांगला विषय. आणि त्याच्यानंतर विधान फार्म आता हे जो पक्षी जो तयार करतात बरोबर आहे मग हे अंडे बाकीचे जे अंडे समजा एवढे अंडे निघाले तर मग बाकीचे जे अंडे आहेत तर विधान फार्मच हे तुमच्याकडनं मटेरियल घेऊन घेतात. बरोबर आहे. बरोबर. आणि जो कुक्कुटपालनचा अजून पक्षी वाढवायचा आहे तर त्याचा सुद्धा ते एक मशिनरी मध्ये पण पक्षी तयार करायचे. हा माझ्याकडे इन्क्युबेटर आहे 1000 अंड्याचं इन्क्युबेटर आहे. त्यातून त्यांना पिल्ल काढतो आणि त्यांनाच वेदांत फॉर्मला प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो जो पक्षी जे इन्क्युबेटर ज्याच्यामधनं पक्षी जो आपण तयार करतो त्या अंड्यामधनं तर ते पक्षी सुद्धा विधान फार्मच ते घेऊन घेतात. जर अंड्याचं समजा जरी ते मटेरियल जास्त आहे तरी ते मटेरियल सुद्धा घेऊन घेतात. आणि जो पक्षी आहे ते पक्षी सुद्धा विधान फार्म त्यांच्याकडनं घेऊन घेतात. तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाहीये. बरोबर ना समाधान भाऊ. तर ठीक आहे. तर मग ह्या पद्धतीने तुम्ही ह्या बिझनेस मध्ये हात घातलात आणि हौशी पुढे अजून तुम्हाला वाटतंय की अजून आपण 4-5 हजाराचं करावं आहे ना. तर ठीक आहे. धन्यवाद.